नमस्कार. अवंतिका जानकीला बोलते, जानकी वहिनी, खरं सांगायचं तर फक्त आणि फक्त ऐश्वर्यामुळे माझा जीव वाचलाय. तेव्हा सौमित्र बोलतो, ते काही नाही आणि मला काहीच ऐकायचं नाही. आणि सारखं सारखं तू तेच तेच का बोलतेस? प्लीज, हे सर्व बोलून तू माझ्या मनावरती ते बिंबवायचा प्रयत्न करतेस का? अवंतिका, हे सर्व थांबव. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, सौमी, काय चाललंय तुझं? अरे, ऐश्वर्याची चांगली बाजू सुद्धा तू बघ ना. सौमी, प्लीज, असा विचार नको ना करूस. तेव्हा सौमित्र बोलतो, खरं सांगू अवी, तुला समजत नाहीये तू काय करतेस ते. तू ज्या बाईवरती विश्वास ठेवतेस ती बाई खरोखर त्या लायकीची आहे का, हे आधी पाहिलं पाहिजे ना. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या आणि सारंग स्वतःचा बोजा बिस्तरावरून खाली आलेले असतात. त्यावेळेला सुमित्रा बोलते, काय चाललंय हे? सारंग, ऐश्वर्या, तुम्ही कुठे चालला आहात? पण ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा जानकी तिथे येते आणि जानकी सारंगला बोलते, सारंग भाऊजी, तुम्ही तुमच्या बॅगा घेऊन कुठे चालला आहात? तेव्हा लगेच सारंग बोलतो, वहिनी वहिनी, आम्हाला माफ कर, पण आम्हाला गेलं पाहिजे. वहिनी, आम्हाला इथे थांबून नाही चालणार. त्यावेळेला लगेच मोठ्याने सारंग असं बोलतात. जानकी बोलते, झालं तुमचं बोलून झालं का सारंग भाऊजी? सारंग भाऊजी, प्रत्येक गोष्टीवरती हा पर्याय नसतो. तुम्ही हे घर सोडून जाण्याचा विचार करताय? सारंग भाऊजी, जरा विचार करा, तुमचं वागणं चुकीचं आहे. आणि ऐश्वर्या, तू या सर्व गोष्टींमध्ये सारंग भाऊजींना साथ करतेस. ऐश्वर्या, असं का करतेस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, कारण माझ्यामुळे या घरात भांडणं नकोय. खरं सांगू जानकी, प्लीज समजून घे. मी जर का या घरातून निघून गेले तर कायमचे तुम्ही सर्वजण खुश राहाल. माझ्यामुळेच भांडणं होत आहेत. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, याचा अर्थ तू या कुटुंबाला तोडतेस तर? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही जानकी, मी सारंगला स्वतः सांगते की त्यांनी माझ्यासोबत येऊ नये, त्यांनी या घरातच राहावं. माझी सुद्धा तीच इच्छा आहे, पण ते ऐकायला तयार नाही आहेत. तेव्हा लगेच जानकी बोलते, काय चुकतंय त्यांचं? त्यांचं काहीही चुकत नाही आहे. ते ते फक्त आणि फक्त त्यांच्या बायकोची साथ देत आहेत. ऐश्वर्या, लग्न करताना त्यांनी तुला वचन दिलंय, प्रत्येक गोष्टीमध्ये ते तुझ्या सोबत असतील. आणि सारंग भाऊजी, मला या गोष्टीचा अभिमान आहे की तुम्ही ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देता. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, म्हणून काय तुम्ही घर सोडून जाणार आहात का? अरे, का आम्हाला हे सर्व म्हातारपणी तुम्ही भोगायला लावताय? तेव्हा मात्र सारंग बोलतो, आई तू शांत हो, प्लीज, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आई, तू असं का वागतेस? का स्वतःला त्रास करून घेतेस? तेव्हा सुमित्रा बोलते, काय चाललंय सारंग तुझं? अरे, कधी सौमित्र बोलतो हे घर सोडून जाणार, तर कधी तू बोलतोस हे घर सोडून जाणार. अरे, मग मी काय करायचं ते सुद्धा सांग ना. सारंग, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा लगेच सारंग बोलतो, आई मी काय करू? सौमित्र दादा येता जाता फक्त आणि फक्त ऐश्वर्याला दोष देत असतो. नाही नाही, ते बोलत असतो. ऐश्वर्या सुद्धा शांतपणे सर्व गोष्टी ऐकत असतात. मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की असं का वागतोय सौमित्र दादा. खरंच सौमित्र दादा, प्लीज प्लीज समजून घे, ऐश्वर्या चुकीच्या नाही आहेत. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, सारंग, तुझ्या डोळ्यावर हिच्या चांगुलपणाची झापड बांधलेली आहे. आणि ती झापड जेव्हा उतरेल ना सारंग, तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. ही ऐश्वर्या दिसते तशी नाही. अरे, आपल्या समोर एक दाखवते आणि मनात मात्र तिच्या खोट आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र प्लीज, असं काही नाहीये. तुझा गैरसमज होतोय सौमित्र. सौमित्र, तुला समजतंय का तू काय करतोयस ते? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, सौमित्र, आता हे सर्व थांबव. अरे, काय चाललंय? सारंग भाऊजी हे घर सोडून चाललेत. तेव्हा सौमित्र बोलतो, त्याला जायचंय तर जाऊ दे, पण ही घरातून पिढा बाहेर जाते ना, त्याचा आनंद मला जास्त आहे. तेव्हा जानकी सौमित्राच्या सटासट कानाखाली आणते आणि सौमित्राला म्हणते, बस झालं सौमित्र, बस झालं. सौमित्र भाऊजी, तुमचं काय चालू आहे? तुम्हाला तरी कळतंय का?
अहो तुम्ही एका चुकीपायी काय काय करताय तुम्हाला कळतच नाहीये. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी माझी कसली चूक आहे यामध्ये? तूच सांग ना जानकी वहिनी. जानकी वहिनी तू माझ्यावरती नको नको ते आरोप करतेस, पण कधीतरी माझा विचार कर, कधीतरी. तेव्हा मात्र जानकीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, पुरे, मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे. तेव्हा लगेच नाना बोलतात, सौमित्र अरे असं का करतोस तू? अरे ऐश्वर्याचा चांगुलपणा आम्हाला सर्वांना दिसतोय. आता ऐश्वर्या या घरातून स्वतः जायला तयार आहे, कारण आपण सगळे तिला खुश पाहिजे म्हणून. अरे या ऐश्वर्याचा राग मी सुद्धा करायचोच ना. मला सुद्धा तिने कमी त्रास दिला नाही म्हणून काय मी तिच्याशी असं वागत नाही. प्लीज प्लीज सौमित्र जरा तरी समजून घे ना. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि मला कोणाचंच काही ऐकायचं नाहीये. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, नाना नाना जाऊ देत. नाना या गोष्टीचा जास्त विचार करू नका. शेवटी माझ्या जे नशिबात आहे ते मला भोगावं लागणारच. सौमित्राचा विश्वास मी नाही जिंकू शकत, पण या घरातून मात्र तुमच्या सर्वांच्या सुखासाठी मी जाऊ शकते. आणि सारंग प्लीज तुम्ही माझ्यासोबत यायची गरज नाही. सारंग सारंग तुमची जास्त गरज या घराला आहे. तुम्ही प्लीज इथेच राहा. तेव्हा सारंग बोलतो, ऐश्वर्या माझा निर्णय झालाय, मी तुमच्या सोबतच येणार. ऐश्वर्या प्लीज असं वागू नका, मला तुमच्या सोबत येऊ देत ऐश्वर्या. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, सारंग सारंग तुम्ही बोलताय तुमचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून, पण तुमचं तुमच्या कुटुंबावरती सुद्धा तेवढंच प्रेम आहे. तेव्हा सारंग बोलतो, आहे ना, म्हणूनच माझ्या कुटुंबासाठी हा निर्णय घेतोय. माझ्या सौमित्र दादाला वाटतं ना माझी बायको चुकीची वागते, त्यांना तिच्यामुळं सगळं भोगावं लागतंय, तर मी स्वतः तिच्या सोबत हे घर सोडायला तयार आहे, जेणेकरून माझं कुटुंब सुखी राहील. हे ऐकल्यानंतर जानकी बोलते, झालं समाधान? तुम्हाला हेच पाहिजे होतं ना? सौमित्र भाऊजी, सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या कायमचं हे घर सोडून चालले आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी आम्ही कोणच यांच्याशिवाय खुश राहू शकत नाही. सौमित्र भाऊजी तुम्ही या घरात आम्हाला हवेच आहात, पण तुमच्या सोबत सारंग सुद्धा आम्हाला घरात पाहिजेत. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, सौमित्र अरे जरा तरी समजून घे. सौमित्र अरे असं का वागतोस? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, ते काही नाही, मला ऐश्वर्या या घरात नको. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी ऋषिकेश दादा प्लीज हे सर्व जाऊ देत, प्लीज हे सर्व थांबवा. आणि कशाला आता विषय ताणताय? प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, जानकी जानकी काय करू मी? माझ्या डोळ्यात एकत माझ्या घराची घडी विस्कटतीये आणि मी मात्र काहीच करू शकत नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, प्लीज आई तुम्ही हतबल होऊ नका. आई मी असं काहीच होऊ देणार नाही. आणि ऐश्वर्या तू माझं ऐकणार नाहीस? ऐश्वर्या तुला या घरातून कुठेही जायचं गरज नाही. हे घर तुझं आहे ऐश्वर्या, तुझं आहे आणि फक्त तुझंच राहणार. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने सारंग बोलतो, हे सर्व आता बस झालं, आता मात्र आम्हाला जाऊ दे जानकी वहिनी, अजून अपमान सहन करायची आमच्यात ताकद नाही. आणि खरं सांगू का जानकी वहिनी, अजून जर का अपमान सहन करत गेलो ना तर एक वेळ अशी येईल जिथे जिथे माझा राग अनावर होईल आणि नको ते घडेल. त्यापेक्षा मी आधीच बाहेर पडतो. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, म्हणजे म्हणजे तू काय दाखवतोयस? सारंग तू माझ्यावरती हात उचलणार का? तेव्हा लगेच सारंग बोलतो, सौमित्र दादा तू प्लीज शांत हो. अवंतिका वहिनी तुझ्या समोर जिवंत आहे ना, मग प्लीज तू स्वतःला शांत कर. सौमित्र दादा प्लीज प्लीज स्वतःला शांत केलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र सौमित्रची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सौमित्र मोठ्याने बोलतो, बस झालं, सगळेजण माझ्यावरतीच नाही नाही ते आरोप करतायत, जरा तरी माझ्या बाजूने विचार करा, जरा तरी.
तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी प्लीज आम्हाला इथून जाऊ देत. आम्ही आपल्याच फार्म हाऊस वरती राहणार आहोत, बाकी कुठेही जाणार नाही. प्लीज प्लीज जानकी. तेव्हा लगेच जानकी सौमित्रला बोलते, सौमित्र भाऊजी हे सर्व थांबवा. सौमित्र भाऊजी तुम्हाला कळतंय हे सर्व कसं घडतंय ते? सौमित्र भाऊजी प्लीज असा विचार नका ना करू. अहो आपलं घर तुटेल असं का वागताय तुम्ही? सौमित्र भाऊजी प्लीज प्लीज स्वतःचा विचार करा ना. त्यावेळेला सौमित्र बोलतो, मी फक्त माझ्या बायकोचा विचार करणार आणि मला ही ऐश्वर्या अजिबात या घरात नको आहे, हे खरं आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जाऊ देत ना जानकी. तसंही सौमित्राला मी कधीच आवडले नाही आणि त्याची काही एक चूक नाही. खरं तर चूक माझीच आणि मला ती चूक मान्यच आहे. मला आता हा विषय ताणायचाच नाहीये. प्लीज प्लीज जानकी हे सर्व थांबव. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. जानकी बोलते, ऐश्वर्या मला मान्य आहे तू खूप चुका केल्यास. सौमित्र भाऊजींना त्याचा राग सुद्धा येत असेल, पण सौमित्र भाऊजींनी स्वतःच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. सौमित्र भाऊजी जे काही वागतायत ते चुकीचं वागतायत हे त्यांना समजलंच पाहिजे. तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी मला आपल्या घरात भांडणं नको आहेत आणि म्हणूनच हे घर सोडून जाण्याचा निर्णय मी घेतलाय. जानकी प्लीज आम्हाला हे घर सोडून जाऊ देत. या गोष्टीचा प्लीज विचारच करू नकोस. आणि सौमित्र त्यांच्याकडे बघत असतो. त्यावेळेला सारंग आणि ऐश्वर्या घरातून बाहेर पडत असतात. त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते, थांबा, मी सांगतेय ना तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घरात अशी भांडणं मतभेद होतातच आणि होतच राहणार. म्हणून काय प्रत्येकाने घर सोडून जायचं का? हा त्याच्यावरती पर्याय असू शकत नाही आणि तोडगा तर अजिबातच नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी प्लीज आता आम्ही या घरातून जायला निघालोय तर आम्हाला अडवू नकोस जानकी, नाहीतर उगाचच नको ते प्रॉब्लेम होतील. तेव्हा लगेच जानकी बोलते, काहीही प्रॉब्लेम होत नाही ऐश्वर्या आणि तुम्हाला या घरातून कुठेही जायची गरज नाही. हे घर तुमचं आहे आणि तुम्ही सुद्धा इथे हक्काने राहू शकता. सौमित्र भाऊजींच्या मनाला काही वाटू देत तरी कोणीही या घरातून बाहेर जाणार नाही. आणि जानकी त्यांची बॅग घेऊन आतमध्ये आलेली असते. त्यावेळेला सौमित्र बोलतो, वा जानकी वहिनी वा, खरंच मानलं पाहिजे. जानकी वहिनी आज तू ज्या पद्धतीने या ऐश्वर्याला पाठीशी घालतेस ना एक दिवस हीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसणार आणि तेव्हा मात्र तुला खूप मोठा धक्का बसणार. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, असं काही होणार नाही आणि सौमित्र भाऊजी असं जर का काही झालं तर ऐश्वर्यावरती मी पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. मुळात विश्वास कोणावरती ठेवायचा हेच मला कळत नाही आहे. त्यावेळेला मात्र जानकीची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते, सौमित्र एक ना एक दिवस मला नक्की तू समजून घेशील. माझा चांगुलपणा नक्कीच तुला दिसेल. प्लीज प्लीज सौमित्र प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडचिड करत असतो. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय. सौमित्र तू उगाचच माझ्यावरती राग धरून आहेस. प्लीज मनातला हा राग काढून टाक. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या ऐश्वर्या शांत हो. ऐश्वर्या प्लीज असा विचार करू नकोस. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा. प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबव. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सौमित्र बोलतो, आता सगळं संपल्यात जमा आहे ना, मग प्लीज जा ना ऐश्वर्या. जानकी वहिनीचा तुझ्यावरती विश्वास आहे पण माझा नाही आणि मी कधीच तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, एक ना एक दिवस नक्कीच तो येईल ज्या दिवशी तू माझ्यावरती विश्वास ठेवशील. तेव्हा सौमित्र बोलतो, ते कधीही शक्य नाही आणि सौमित्र अवंतिकाचा हात धरतो आणि तिथून तिला घेऊन जातो. त्यावेळेला सारंग बोलतो, जानकी वहिनी कशाला आम्हाला थांबवतेस? उगाचच नको ते घडतंय. जानकी वहिनी असं काहीतरी करू नकोस. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, बस झालं, आता मात्र हा विषयच समाप्त. मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. त्यावेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते.
त्यावेळेला मात्र सौमित्र मोठ्याने बोलतो, आता सगळं संपल्यात जमा आहे. त्यावेळेला अवंतिका बोलते, सौमी तू चुकतोयस, तुला कळत नाहीये तू काय करतोयस ते, पण एक ना एक दिवस तुला नक्की कळेल. सौमी प्लीज प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र सौमित्राची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला सौमित्र अवंतिकाला बोलतो, अवंतिका मी कोणावरती रागवायचं आणि कोणावरती नाही हे तू मला सांगायचं नाहीस. आणि अवंतिका प्लीज आता या सर्व गोष्टी बंद कर, कारण खरंच मला या गोष्टींचा त्रास होतोय. त्यावेळेला मात्र त्याला खूपच राग लागतो. त्याच वेळेला लगेच अवंतिका बोलते, मी शांतच आहे सौमित्र, पण एक ना एक दिवस तुला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होणार आणि तेव्हा मात्र तू एकटा करणार. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला मात्र सौमित्र काहीच बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्या घर सोडून चालली होती, तिला जानकीने जाऊ दिलं पाहिजे होतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.